चला, नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता वेळणेश्वरला. सो माझ्या मामाच्या आव्यावरनं आता वेळणेश्वर खूप भारी आले मजा. परत यायचंच आहे संध्याकाळी आपल्याला. तर संध्याकाळी आहे इथे नमन. सो इकडे पण उत्सव आहे, सेम माझ्या गावी पण उत्सव आहे. तर दोन्ही उत्सव अटेंड करणं गरजेचं आहे. ओके. तर मग आता आपण तुम्हाला डायरेक्ट हायवेवरती भेटू. आणि आपण ही सिरीजमध्ये आता हा आपला सेकंड एपिसोड असेल. सो फर्स्ट एपिसोडमध्ये आपण रोहा ते चिपळूण एवढा प्रवास केला. आता त्या प्रवासात आपण कुठे कुठे फिरलो ते सर्व आपण पहिल्या एपिसोडमध्ये दाखवलं आहे. सो आता ही सेकंड पार्ट असेल. सेकंड पार्टमध्ये आपण चिपळूण ते वेळणेश्वर वगैरे ते सर्व दाखवू. ओके. चला मग आता आपण भेटूया डायरेक्ट हायवेवरती. बाय बाय. पूर्ण आजूबाजूला शेती आहे इकडे. बोललो ना खूप मस्त आहे गाव. चला आता आपण इकडे मॅप सेट करू वेळणेश्वरचा. मनात काय बघा ना, काय व्ह्यू आहे मस्त असं. त्याला बोलतात कोकणची वाईब्स. एवढं सुंदर व्ह्यू आहे ना, कोकणातच भेटू शकतो. त्यासाठी कोकणात यावे, कोकण फिरावे. खूप सुंदर आहे ना. आता वाजले 9:30. एवढं गार वाटतं ना. पावसात ना हेच बघायला खूप सुंदर दिसेल. राईट साईडला हा रस्ता मार्गताम्हाने कॉलेजच्या इथे जातो. हा मार्केट मार्गताम्हानाचा. आपल्याला दोन रस्ते, दोन म्हणजे एक फाटक फुटतो, तिथून दोन रस्ते निघतात. एक आहे शृंगारतळी, शृंगारतळीवरून पण जाऊ शकतो, आणि दुसरा आहे आतमधून. तो मला रस्ता नाही माहिती, मग आपण आज तो एक्सप्लोअर करू. येताना पाहिजे तर शृंगारतळीवरून येऊ. सरळ गेलो ना डायरेक्ट गुहागरला आपण बाहेर पडतो. मॅप लावला, इथून दाखवतात 50 मिनटं. सो 30 किलोमीटर आहे. बघूया कसं रस्ता 10:15 सांगतायत. डिपेंड्स ऑन रस्ता कसा आहे. चला लेट्स गो. आता आपण जातो हायवेवरून, म्हणजे शृंगारतळी करून. कारण की रोड जर ठीक आहे 5-6 किलोमीटर एक्स्ट्रा वाढले. आता इथून किती 24 आणि 32, त्यामुळे 12 किलोमीटर एक्स्ट्रा वाढलेत. ठीक आहे चालेल,
ते रोड व्यवस्थित पाहिजे. उद्या कसं रस्त्याला काही पंक्चर वगैरे झालं मग त्रास होऊन जाईल. त्यापेक्षा हे बरं आहे. ठीक आहे, चला जायचं. खूप काय आता आपण आहोत कदमवाडीत. गुहागर स्ट्रेट, चिखली राईट. चिपळूण नंतर इकडे हा मोठा मार्केट आहे. म्हणजे तर मार्केटच नाही दिसणार तुम्हाला गुहागर रोडवरती. मार्केट आहेत पण एवढे मोठे नाही आहेत. असं भरलेलं मार्केट आहे तसं. हो, पण हा सेटअप तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आपण इकोले व्हॅलीचा शूट केलेला, बट इकोले व्हॅलीचा ऑडिओ प्रॉपर रेकॉर्ड नाही झालाय. त्यामध्ये माझा आवाज फुल फाटतोय. त्यामुळे आपण त्याचं हे नाही केलं, तो व्लॉग अपलोड नाही केला. आणि हा आपण व्लॉग अपलोड करू, कारण की हा व्लॉग खूप मस्त बनतोय आणि बनेल पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे इकोले व्हॅलीचे आपण रील्स अपलोड केले. तर ते रील्स आपण तुम्ही माझ्या इन्स्टा चॅनलवरती बघू शकता. मी इन्स्टा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसून जाईल. ओके, स्क्रीनवरती तुमच्या. आता मार्केट संपला, आता जरा हायवे सुरू झाला. दोन रस्ते, इथून येण्याचं इथून जाण्याचं. भारी बनवलं ना. आता आपण चालू बीच साईडला, तिथून आपण वेळणेश्वरला जाऊ. गुहागर सरळ आणि वेळणेश्वर लेफ्ट. सो आपण लेफ्ट घेणार. ओके, तवसालची येते आणि हेदवी मंदिर 19 किलोमीटर. नाही नाही, वेळणेश्वर शंकराचं मंदिर आहे आणि हेदवीला गणपतीचं मंदिर आहे. आपण जाऊ हेदवीला पण. छोट्या रस्त्यामध्ये ओव्हरटेक मारताना ना भरपूर विचार करावा लागतो. विषय काय होतं की रस्ता छोटा, समोरून पण गाड्या येणाऱ्या असतात ना. बघा ना काय उन्हात ना पण इथे हिरवगार आहे. हा, गेल्या शुक्रवारी पाऊस पडलेला, त्यामुळे असं आंबे गाड्याला आलेत बघ. पाईप आहे कोकणातली. मंदिर किलोमीटर आहे, हेदवी 12 किलोमीटर आहे. असं वाटत नाही ना आजूबाजूला बीच असेल.
बघूया आता 10 किलोमीटर नंतर कसं वाटेल. तर आता अशा प्रकारे आपण एंटर केलंय वेळणेश्वर. इथून राईट हे सरळ 5 किलोमीटर गणपतीपुळे. गणपतीपुळे 39 किलोमीटर. ओके, रत्नागिरी वगैरे जवळच आहे. असं बघू, लेट्स गो. आता मोजून उरले 3 किलोमीटर, 5 मिनिटाचा रस्ता आहे असं दाखवत आहे. आपण गुगल मॅपच्या टायमानुसार आलोय, 9:15 पर्यंत पोचू, ते पण रस्ता चुकून. डायरेक्ट आपण हा रोड आपल्याला बीचवरती कनेक्ट करतो आणि बीचवरतीच मंदिर आहे वेळणेश्वरांचं. सो आपण तिकडे जातो. बाईक आणण्याचे खूप फायदे आहेत सध्या, आपल्या पाहिजे तिथे मनसोक्त फिरू शकतो. बघू शकता गर्दी किती आहे. लेफ्ट साईडला वेळणेश्वर मंदिर आहे. ओके, आपण इथं पार्क करू आपली गाडी सावळीत. इथेच करू दादांच्या बाईकची. आपण आलो आहोत वेळणेश्वर येथे. आपल्या मागेच आपला टेम्पल दाखवतो, हे वेळणेश्वरचं मंदिर आणि मागेच आहे बीच, वेळणेश्वर बीच. तर आता आपण इकडे गुगल मॅपने दाखवला तसं 10:15 वाजता आपण इथे पोहोचलो आहे. आता आपण पटकन दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ओके, चल. वेळणेश्वर मंदिर, पालघर वेळणेश्वर. खूप सुंदर ना. आपण दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ओके, बाय. वेळणेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. चालू आहे वेळणेश्वर बीचला, जे मंदिराच्या पाठीमागे जस्ट मला दाखवतो, मजा करा. सो हा आहे वेळणेश्वरचा बीच. तिथपर्यंत रशेवरच्या लोकांपर्यंत. आपण मंदिरातून आलो, जस्ट मंदिराच्या पाठीमागे आहे समुद्र किनारा, बीच आहे. खूप पण सुंदर आहे. तिकडे काही जण मजा करतात आणि इथे आपण थोडं फोटोशूट वगैरे केला. तर आपल्या पुढच्या प्रवासाला जे आहे आपण कोकणात म्हणजे आपल्या गावी जाणार आहोत. तर चला, इथून तर रस्ता दाखवतात 50 मिनिटं. बघा 31 किलोमीटर आहे. आरामात जाऊ, आपल्याला 1-2 ठिकाणी थांबू पण. ओके, चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर थोडी हवा खाऊ आणि मग आपले ग्लव्स वगैरे वेअर करू आणि मग डायरेक्ट निघू आपण. हां, आता आपला कसा आहे प्लॅन, जिथून बाहेर पडलो की जायचं सुकाई देवी मंदिरात, तिकडे दर्शन घ्यायचं आणि तिथून मग आपण जाणार आपल्या गावी. उत्सव आहे, तो उत्सव एन्जॉय करू आणि मग तिकडून संध्याकाळी निघू. ओके, लेट्स गो. इथे तिथं सावली दिसेल तिथं थांब. ओके, म्हणजे मंदिराच्या इथून बाहेर पडलो, वेळणेश्वरमधून बाहेर पडलो. इथून आता आपल्याला गुहागर 17 किलोमीटर, तिथे आपण जाणार नाही. आपण जाणार चिपळूणला, 46 किलोमीटर आहे. सो सरळ जाऊन राईट मारायचे. ओके, पर पर्यटकांचे हार्दिक स्वागत.
लेट्स गो. ओके, चला आपण ग्लव्ज वगैरे घातले आहेत, तर आता मध्ये थांबायला नको. ठीक आहे, चलो. अशा प्रकारे जाताना जिथून रिवर्स घेतलेला ना तो हा टर्न, इथून सगळं गेलो असतो तो शृंगार तळीकडे. आता आपण जाऊया आपल्या गावी. जायचं? मस्त आहे ना, इथे मगर खूप असतात. येऊ आपण पावसात मगर बघायला. देवीच्या मंदिरात. सो ते आहे वैजीवरती. तर इथून आपण राईड मारला, ही मंदिराची कमान. समोर आहे मंदिर. डायरेक्ट आपण प्रवेशद्वाराच्या इथेच जाऊ. सावळीमध्ये मला पार्क करून गमलेस. समोर आहे स्वयंभू सुकाई देवी मंदिर. प्रकारे आता आपण आलो आहोत सुकाई देवी मंदिरात, जी वैजी येथे आहे. चला आपण दाखवतो. इथे मंडप आहे, इकडे पालखी नाचवली वगैरे जाते. इतर मंदिरात जाऊन बघू. अशा प्रकारे आता आपलं दर्शन झालंय. आता आपण जाऊया आपल्या गावी उत्सवाची तयारी करायला. उत्सव करू आणि मग पुढचा प्रवास दाखवतो. गावी जाऊ, थोडी धमाल मस्ती करू, आराम पण करू आणि निघू. आतून निघालोय, आता आपण आपल्या गावी जाऊ. मग गावची व्हिडिओ दाखवतो, कसे गावचे मुमेंट्स शेअर करू. भेंडी रस्त्यात खूप खडी आहेत, मुले छोट्या गाडींची भीती वाटते की टायर पकडून राहतं, टायर सरतात त्यावर. आणि मोठे खडी पुन्हा टायरला उचलतो, त्यांना अजून त्रास होतो. आमच्या गावाचा हा डॉक्टर, हा दवाखाना इकडेच आहे पूर्ण गावामध्ये दवाखाना. आणि इथून स्टार्ट होतो माझं गाव मालघर. तिथे राधाकृष्ण मंदिर. इथून सुरू होतो माझं गाव. आणि ह्या गावामध्ये आहे माझी वाडी टेपवाडी, आणि टेपवाडीत आहे माझं घर. तुला दिसतो लेफ्ट साईडला पूर्ण रान आहे. आणि इथून होते आमची वाडी सुरू, ही टेपवाडी, तो मंदिर. तिथे उत्सव आहे आता. डायरेक्ट आपण माझ्या घरी जाऊया. तर हा आहे माझं घर. आणि हा आमचं घर. म्हणजे घराची मागची पडवी, पुढची पडवी आहे, दाखवतो. इथे आपण याने पार्क केल्या. आता आपण जातो घरी. हा, थोडा आराम करू आणि मग मंदिरात जाऊ. आपण जाऊया मंदिरात. आरती सुरू झाल्या.
नारायण पुराण काळापासून चालत आलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर किती वेळ आहेत ना. प्रथम प्रथम ते देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्या. आता वाजलेत रात्रीचे 2:45 आणि आता नमन एंड झालाय. आपण इथे आपली युनिट पार्क केली आहे. काळोखातून काही दिसत नसेल. आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटू. उद्या सकाळी आपल्याला 7 पर्यंत निघायचं. सो 6 वाजता उठायचं. 3 तास झोप इनफ आहे. ठीक आहे. चल बाय. गुड नाईट.